तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो बघा गाडी भरायला गणपती बाप्पांची. पाया पडून केली सुरुवात. आलो मग एक दंत कला दालनला संदीप माझगावकरांकडे. ह्या पार्टीचे गणपती होते बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकापेक्षा एक गणपतीचं मॉडेल तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओ मध्येच. मग इकडे भरायला पण चालू केलं लगेच. आणि ही कनाय लालबागची मूर्ती आहे बघा, 2-2.25 फुटाची. एक नंबरचं असं कलर काम आणि एक नंबरची मूर्ती झाल्या, विषय नॉट. मग इथं अर्धी अशी गाडी भरून घेतली. तिथनं आलो दुसऱ्या पॉइंटला. इथं पण जरा थोड्या मूर्त्या होत्या, ह्या पण पहिला ठेवून व्यवस्थित घेतल्या आणि सगळ्या अँटिक मूर्त्या होत्या, त्यामुळे असं सगळं व्यवस्थित ठेवायला लागतात. गाडी पूर्ण भरूपर्यंत अंधार पडला. अशा प्रकारे गाडी भरली का नाही, इथं भर जागा सुद्धा नाही बघा. हौद्यात सगळे एकावर एक इकडे तिकडे सगळं पार्ट बिर्ट ठेवल्यात व्यवस्थित आणि असं बांधून व्यवस्थित घेतले. नुसतं हौद्यात पण नाही, इथं कॅबिन मध्ये पण बघा की कसं ठेवून घेतले. आता जरा कमी का नाही, कॅबिन नाही आता हौदाच करायला लागणार आहे. अँटिक गणपती असले का नाही, लय पार्ट असतात त्याचे, त्यामुळे काय असं जरा सगळे ठेवून जरा ऍडजस्टमेंट करायला लागते व पार्टीसाठी. आणि तुम्हाला सांगायचं विसरलो, नेमकं चाललोय कुठं. आपण चाललोय बघा मिरजेला. आज काय लांबचा प्रवास नव्हता, पटापट आलो मग मिरज पशी. शनिवार पेठेत आलो बघा, इथं गाडी खाली करायला लावली रिवर्स आणि आता चालू केले पटापट खाली करायला. इथं वरती माडीवरती ठेवायचे होते आणि ह्या भावानं का नाही पेन वरनं जाऊन पण गणपती आणल्यात बघा. एकापेक्षा एक मॉडेल आणल्यात नवीन मध्ये, अँटिक निकेट बॉड्या मूर्त्या म्हणला तर काय एक नंबरच आहे. भावाचं कलर काम म्हणला तर एक नंबरच आहे आणि सजावट वगैरे सगळं करून देतोय. मिरज सांगली साईडला कुणाला एक नंबरची मूर्ती पाहिजे असली टॉपची, तर ह्या भावाकडे या. शनिवार पेठेत एक नंबर काम आहे. श्री स्वराज्य कला केंद्र मध्ये अवश्य भेट द्या. चला मग आपली गाडी आता खाली झाल्या, परतीचा मार्ग धरूया कोल्हापूरच्या दिशेनं. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.